मंडळी, तुम्हाला तर माहीत आहे, मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून काही मुलांची लग्न होत नाहीत. कारण मुलांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता नसते, संपत्ती नसते, गाडी बंगला शेती वावर किंवा नोकरीसुद्धा नसते. याच्यामुळे मुलांची लग्न होत नाहीत. परंतु या समाजामध्ये अशा काही मुलीसुद्धा आहेत की त्या मुलींची लग्न होत नाहीत. मुलींचं वय झालं आहे, मुलींची शारीरिक यष्टी बरोबर नाही, काळं गोरं आडवं येतं आणि त्याच्यामुळे मुलींची लग्न होत नाहीत. आता मायबापाला चिंता लागते की बाबा आता मुलीचं वय होतं आहे, मुलीचं लग्न व्हायला पाहिजे, काळजी लागते. त्याच्यामुळे अनेक मायबाप त्या ठिकाणी मुलींच्या लग्नासाठी प्रयत्न करत आहेत. मंडळी, तुमच्या मुलींचं जर लग्न झालं नसेल, तुमच्या घरातल्या मुलींचं लग्न राहिलं असेल तर मी एक उपाय सांगतो, तुम्ही उपाय करा. आता उपायाने तुमच्या घरातल्या मुलींचं लग्न 100% होईल. आणि उपाय कधी करायचा आहे सगळं सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, उद्या हरतालिका आहे. या हरतालिकेच्या दिवशी काय करायचं, ज्या मुलीचं लग्न होत नाही त्या मुलीने नदीकाठची वाळू आणायची, त्या वाळूची शिवलिंग बनवायचं आणि त्या शिवलिंगाची पूजा करायची. म्हणजे वाळूचा महादेव बनवायचा आणि त्याची पूजा करायची. आणि पूजा झाल्यावर त्या ठिकाणी हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी त्या महादेवाची पिंड त्या मुलीने नाकाच्या शेंड्याने मोडून टाकायची आणि ती महादेवाच्या पिंडीची जी वाळू आहे ती गावातल्या नदीमध्ये, गावातल्या विहिरीमध्ये विसर्जित करायची. अशा पद्धतीने जर पूजा केली तर तुमच्या घरातल्या मुलींचं लग्न लवकर आणि योग्य वेळेमध्ये होईल. लग्नामध्ये कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही. मंडळी, भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी माता पार्वतीने अशा पद्धतीने पूजा केली होती, म्हणून पार्वतीला भगवान शंकरासारखा पती मिळाला. आवर्जून तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पूजा करा. नक्कीच तुमच्या मुलींचं लग्न योग्य वेळेत आणि चांगल्या घरी होईल. रामकृष्ण हरी.